पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कदाचित परत कधीच तुला मिस अनामिका भेटणार नाहीत। कदाचित तुला परत कधीच मिस अनामिका दिसणार नाहीत। परत कधीच तुला पट्या अशी हाक येणार नाही। हे टेबल शेअर होणार नाही, डबा खायला कोणी येणार नाही। हीच वेळ आहे सौरभ, जा बोल, ही संधी घालवू नकोस सौरभ, जा बोल। पटवर्धन, येस सर। हे मिस अनामिकांना द्यायचे। त्या कायमच्या चालल्यात सर। माहितीये मला, त्या बोलल्यात माझ्या बरोबर आणि म्हणूनच हे लेटर त्यांना द्यायचे। सर मग हे लेटर म्हणजे मी कसा देऊ हे त्यांना? हे बघ, तुमच्यामध्ये जे काही आहे किंवा होतं ते पर्सनल होतं। मी जे सांगतोय ते प्रोफेशनल आहे आणि खासगी आयुष्य आणि काम याच्यात गल्लत करणारा माणूस नाहीयेस तू। सो आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूज। येस सर। नमस्कार नमस्कार नमस्कार। चला, अमृत ग्रहण करण्याची वेळ झाली आहे, त्यामुळे सगळ्यांनी अमृत ग्रहण करा, फ्रेश व्हा आणि पटकन कामाला लागा। तुम्हाला कोणतं अमृत देऊ? तुम्हाला कोणतं अमृत देऊ वहिनी? चंद्या, प्लीज मला वहिनी म्हणू नकोस। मी काय केलंय? माझ्यावर काय चिडताय? तुला सतत मस्करी सुचते का रे? हो, तुम्हालाही सुचते की मस्करी? काल नाही का तुम्ही वाड्यावर सगळ्यांची गंमत केली? चंद्या प्लीज। नाही म्हणजे सिरियसली सौरभ, त्याला प्लीज सांग, समजव त्याला। हे ऑफिस आहे, मला इथे पर्सनल गोष्टी बोलायच्या नाहीयेत। अच्छा, म्हणजे कालपर्यंत सगळं नॉर्मल होतं, वेगळं होतं। कालपर्यंत आमच्या सौर्याशी तुम्ही प्रियसी सारख्या मैत्रिणीसारख्या अगदी प्रेमानं वागत होत्या आणि आज अचानक? चंद्या ऐक ना, मूर्खासारखं बोलतोस। चल चल, हे घे, चल हे घे चल। सॉरी मिस अनामिका। अरे तू त्यांना काय सॉरी म्हणतोयस आणि तू मला गप्प बसायला सांगतोयस? काय मनमानी चालली आहे का त्यांची? वाटलं तेव्हा प्रेम करायचं आणि वाटलं तेव्हा सोडून जायचं? एक तर तू बोलणारा माणूस नाहीयेस, तू सहन करणार आहेस, म्हणून मी बोलतोय तर तू मला गप्प राहायला सांगतोस? हे बघ चंदू, तू या सगळ्यापासून लांब राहा। लांब राहा? ते शक्य नाहीये। मिस अनामिका दीक्षित हा चंदू 25 वर्षापासूनचा मित्र आहे सौरभचा आणि कायम राहील। आणि मैत्रीत एक बरं असतं, हे असं अतिप्रेमात असणं किंवा सतत एकत्र असणं जरी नसलं ना तरी ब्रेकअप्स होत नाहीत आणि मित्र अर्ध्यावर सोडून जात नाही। आणि तुम्ही मला लांब राहायला सांगताय? अहो, माझा हा सोन्यासारखा मित्र ज्याने इतके वर्ष तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं, इतक्या वर्षापासून तो तुमची वाट बघतोय। अहो, आत्ता कुठे त्याच्या आयुष्यात आनंद आला होता आणि तो ऑफिसमध्ये चेहऱ्यावर हसू घेऊन वावरत होता, पण तुम्ही इतक्या सहजासहजी त्याच्याकडून हे सगळं काढून घेतलं आणि तुम्ही मला सांगताय लांब राहा म्हणून? उशीर होतोय मला। इतक्या सहज तुम्हाला इथून सटकता येणार नाही। तुम्ही दुखावलंय माझ्या मित्राला आणि त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगता येत नाहीये। सांगा ना,
असा काय नाईलाज आहे तुमचा? लग्नाशिवाय लिव्ह इन मध्ये फाशी? पण लग्न का नाही? कळलं? दुखावणारी मी एकटी नाहीये. अहो पण तुम्ही आधी लग्नासाठी तयार झाला होतात ना. फार वाईट केलं तुम्ही. तो चिडचिड करत नाही, तो बोलत नाही, तो त्रागा करत नाही म्हणून एका साध्या सुध्या माणसाला तुम्ही गुंडाळून टाकलं. छंद्या, अरे मी तेच केलंय तुम्ही. तुम्हाला माहितीये, मनातल्या भावना बोलून दाखवण्याच्या आधी घाबरायचा माझा मित्र तुम्हाला. हा मला म्हणायचा, नाही रे चंद्या, अरे त्या कुठे, आपण कुठे. त्यांचं राहणीमान अगदी टाप टीप आणि आपलं साधं सुद्धा. त्यांचं घर अगदी इंटिरियर वगैरे केलेलं आणि आपला साधा सुद्धा वाडा. तुम्हाला नाही कळणार मी अनामिका, पण मराठी मीडियमच्या पोराला जशी फाड फाड इंग्रजी बोलणाऱ्या पोरी समोर उभं राहायची भीती वाटते ना, तशीच भीती याला सुद्धा वाटायची. पण हळूहळू तुम्ही आत्मविश्वास वाढवला याचा. याला विश्वास वाटायला लागला की मनाने चांगलं असणं सुद्धा पुरेसं असतं आणि माणूस म्हणून प्रामाणिक असण्याला आजही किंमत आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर एका क्षणात झटकून टाकलं तुम्ही याला. याच्या मनाचा विचार तरी करायचा तुम्ही. शेवटी तुम्ही आम्हाला जाणीव करूनच दिली मिस अनामिका की आम्ही नाही बनलो तुमच्यासारख्या पोरींसाठी. आम्ही भलं आणि आमचं काम भलं. कारण आशेला लागून असा विरस होणं नाही सहन होणार त्याला. झालं ते लेक्चर पुरेसं आहे की तूही काही बोलणारच? नाही, खरं तर मी काहीही बोलायला आलो नव्हतो. पाहिलं मी कॅबिन मधून बाहेर येताना सरळ माझ्या डेस्क कडे येत होतास. मी तुम्हाला फक्त इतकं सांगायला आलो होतो की असं सामान भरून तुम्ही जाऊ नका. तुम्ही हे ऑफिस सोडून जाऊ शकत नाही. म्हणजे पुन्हा पर्सनल? किती वेळा ऐकू मी की मी किती वाईट आहे? तुम्ही ऑफिस सोडून जाऊ शकत नाही हे मी तुम्हाला पट्या म्हणून नाही, सौरभ पटवर्धन म्हणून सांगतोय. तुम्ही ऑफिसच्या इंटिरियरच्या कामात गैरव्यवहार केलाय, हिशोबात फेरफार केलाय, घोटाळा केलाय असा आरोप आहे तुमच्यावर. What? पण असं का करेन मी? मी या पत्रात काय लिहिलं ते सांगतो मी अनामिका. अशी आहे तरी का मी? मला नाही माहिती. आपण एकमेकांना पर्सनली ओळखत नाही, आत्ताच ठरलं ना आपलं. त्यामुळे ऑफिसमध्ये आपण एकमेकांबद्दल पर्सनली काही बोलायचं नाही. मी इतकंच सांगायला आलो होतो की जोपर्यंत हे सगळं खरं आहे की खोटं हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही हे ऑफिस सोडून जाऊ शकत नाही. मला हे आरोप मान्य नाहीये. मी कुठे सरांची बोलतो. सर सॉरी, पण ही काय नोटीस आहे सर? मिस अनामिका प्लीज बसा तुम्ही. पटवर्धन, आपल्यासाठी चहा सांग. मला चहा नकोय, मला उत्तर हवंय सर. हे बघा, तुमची हीच रिॲक्शन मला अपेक्षित होती. मी सुद्धा वाचली ती नोटीस आणि त्यातले आरोप अवाजवी आहेत ह्याची पूर्ण कल्पना आहे मला.
पण यात हे सगळं काय लिहिलंय सर? म्हणजे माझ्या इतक्या सगळ्या तक्रारी केल्या कोणी? की पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगवेगळं ठेवूच शकत नाहीत तुमच्याकडचे लोक. हे बघा, ह्या तक्रारी पटवर्धननी केलेल्या नाहीयेत आणि त्या खऱ्याही नाहीयेत. पण आत्ता आपल्या कंपनीची मॅनेजमेंट चेंज होती, त्यामुळे बऱ्याच अनपेक्षित घडामोडी इथे घडत आहेत. अहो पण सर, मी हे सगळे घोटाळे केले असते तर प्रश्नच वेगळा होता ना. मला मान्य आहे सर, माझी मिस अनामिकांची जुनी ओळख आहे म्हणून मी सांगत नाही. पण मिस अनामिकांनी माझ्या अप्रुव्हलशिवाय कोणतीही खरेदी कधीही केलेली नाही सर. जी खरेदी केली त्याची बिलं, सगळे डॉक्युमेंट्स, सगळ्या रिसीट्स सगळ्या आपल्या रेकॉर्डला आहे आणि ते सगळं मी अप्रूव्ह केलेलं आहे. माझ्या सह्या आहेत सगळ्यावर. हे बघ, ते मलाही माहिती आहे, पण आता काही गोष्टी नाही आहेत माझ्या हातात. मिस अनामिका, एक फॉर्मॅलिटी म्हणून तुमची चौकशी होईल आणि त्यातून काहीही सिद्ध होणार नाहीये हे आपल्याला चांगलं माहिती आहे. सो तेवढं झालं की तुम्ही ऑफिस सोडा. मला हे काहीच आवडत नाहीये. मलाही. पण जे आहे ते आहे. सो आता तुमचे नवीन साहेब इथे आले की त्यांनाच तुमच्या नापसंत्या सांगा. मॅम काय आहे? काय? मॅम तुम्ही सौरभ सरांशी असं कसं वागू शकता? हॅलो, कोणाशी बोलतोस तू? हो माहिती आहे मॅम, आहात तुम्ही, त्यासाठी हवं तर नंतर ओरडा मला, पण आता मी सौरभ सरांचा मित्र आहे असं समजा आणि सांगा का वागताय असं. मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही अनिल. मग मला उत्तर दे मम्मा, का करतेस असं? तुम्ही दोघांना माझ्या डोक्याशी भुणभुण करू नका प्लीज. एका वेगळ्याच टेन्शन मध्ये मी. ते काही असो, तुम्ही ऑफिस सोडून जाऊ शकत नाही. ए हो हा मम्मा, दिस इज नॉट डन. पट्या इतके वर्ष थांबलाय तुझ्यासाठी, तो काय टाइमपास म्हणून? हो, किती काय काय सहन केलंय त्यांनी, किती वर्ष थांबले ते, आणि तुम्ही त्यांना असं एकदम फाट्यावर मारताय. ही अशी भाषा ना तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल वापरा. आमचं प्रेम इतकं उथळ नाहीये. म्हणजे प्रेम आहे. हे ऑफिस आहे सौरभ. मला नाही फरक पडत, कारण माझ्यासाठी माझ्या इथल्या प्रतिमेपेक्षा हा प्रश्न जास्त महत्वाचा आणि गंभीर आहे. सांगा ना मिस अनामिका, प्रेम आहे ना? झाला तो त्रास पुरेसा नाहीये का सौरभ? आता असा विचार करायला खूप उशीर झाला मिस अनामिका. आता मी तुमच्या मागे आलो काय किंवा नाही आलो काय, त्रास होणारच. हा निर्णय तुझा तू घे, मला जबाबदार नको धरूस. धरणार, कारण जर माझा आनंद तुमच्यामुळे आहे तर मग माझं दुःखही तुमचंच. मला नको अडकवूस.
जिगर का दर्द ऊपर से नहीं मालूम होता है। आता तू कशाला आली आहेस इथे? होणाऱ्या जाऊबाई आहेत का? म्हणजे अनामिका ताई आहेत का? सवय पडली ना त्यांना होणाऱ्या जाऊबाई म्हणायची, म्हणून ते बोलले चुकून. आहेत का अनामिका ताई घरी? घरात नाहीये ती, बाहेर आहे. अच्छा, नाही म्हणजे त्या अचानक वाड्यावरून निघून आल्या ना. काय झालं त्यांना? म्हणजे अचानक का आलं? हे विचारायला आली आहेस तू इथे? नाही नाही नाही, हेच असं विचारायला नाही आले, पण हे सुद्धा विचारायला आली मी. ते काय आहे, घरी सगळ्यांना प्रश्न पडलाय ना, म्हणून म्हणलं की येऊन विचारून जाऊया की नेमकं काय झालं, का गेले अचानक अनामिका ताई. तू का नाही फोन करून विचारत तिला? असं म्हणताय? ठीक आहे, करते. पण मी काय म्हणते, आता मी रिक्षा करून एवढे पैसे खर्च करून आलेच आहे, तर आती उद्या ना मला भेटू द्या अनामिका ताईंना. नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. आहो अनामिकाची आई कशात? काय खबर बाळ? आपला डाव यशस्वी झाला ना? बाई, आनंदाच्या ना उकळ्या फुटतायत मला. काय करू काय नको असं झालंय. काय आपण खूप प्रयत्न केले ना त्या दोघांनाही वेगळं करण्याचे, पण अगदी डिंक लावल्यासारखे चिकटले होते एकमेकांना. झाले वेगळे, आपला डाव यशस्वी झाला. हार उडू नकोस. तुझं या सगळ्यात काहीही विशेष कौतुक नाही. जे काही झालंय ते मी केलंय. हो का? बर, काय केलं तुम्ही? ए तू जा ग. अरे एक तर सारखे फोन करत बसतेस, नाहीतर ही अशी डोक्याशी येऊन बसतेस. ऐका ना, काय म्हणते मी, काय घडलं ते सांगून टाका ना. नाही म्हणजे ते दोघे कसे वेगळे झाले? हा, कसे वेगळे झाले ते? तू जा इथून. हा, एक, आता मला तुझी काहीही गरज नाही. दोन, तुझा आता या घराशी काहीही संबंध नाही. आणि तीन, त्यामुळे तू आता जा आणि पुन्हा इथे परत येऊ नकोस. हो, असं काय बोलताय तुम्ही मला? बरोबर बोलतेय मी. चल निघ तू इथून. अहो ऐका, चल. काय करते मला? नाही सांगा तरी. निघ. चल तुम्ही चल. मला घराबाहेर का? गरज संपली? अशी कशी संपेल गरज? आणि माझी पैशांची गरज अजूनही संपलेली नाहीये. हा, नाही नाही वल्ले, हे युद्ध खेळत राहावं लागणार आहे. अनामिकाची आई गेली कुठे?
भैया अनामिकाचा नवरा संगम मधला राज कपूर परत आला की काय?